सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांच्याच रुग्णालयाच्या कर्मचारी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। या मागचं नेमकं कारण काय पाहूयात। न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक। वळसंकरांच्या चिठ्ठीत मनीषा मुसळे मानेचा उल्लेख। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय। वळसंकर यांच्या रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालाय। मनीषाला पोलिसांनी अटक केली आहे। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यात मनीषा मुसळे माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप वळसंकर यांनी चिठ्ठीत केला होता। काल रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करत कोर्टाची परवानगी घेऊन मनीषा मुसळे मानेला अटक केली। सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयानं मनीषाला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राहत्या घरी त्यांच्या बेडरूमच्या आत जे वॉशरूम आहे तिकडे त्यांनी केलेले आहेत। आता हे सर्व प्रथमदर्शनी माहिती आहे आणि जे सीजर्स आणि इतर गोष्ट पोलीस टीमकडून फॉरेन्सिक टीमकडून केलेले आहेत। पुढील तपास चालू आहे। दरम्यान आरोपी मनीषाच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदूविकार तज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका, अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये। या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे, पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला। आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाहीये, कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे। ती चिठ्ठी टाईप्ड आहे, त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली, त्यामुळे एकही कारण नाहीये की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे। सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी रात्री अचानक आत्महत्या केली। 7 रस्ता परिसरातल्या राहत्या घरी त्यांनी डोक्यात 2 गोळ्या झाडल्या। त्यातली एक गोळी डोक्याला घासून भिंतीवरील काचेत घुसली तर दुसरी गोळी त्यांच्या मेंदूच्या आरपार गेली। यातच त्यांचा मृत्यू झाला। वर्ल्ड टूरची तयारी करणाऱ्या डॉक्टरांनी अचानक आत्महत्या का केली असा सवाल उपस्थित झाला। मात्र डॉक्टर शिरीष वळसंकरांची सुसाईड नोट आणि त्यांचा मुलगा आणि सुनेनं केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याच रुग्णालयातील अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक करण्यात आली आहे। मनीषा मुसळे माने 30 ते 35 वर्षांपासून वळसंकर रुग्णालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या। मनीषा कॉलेज जीवनापासून वळसंकरांच्या दवाखान्यात कामाला लागल्या होत्या। कालांतराने आपल्या कामानं सगळ्यांची मनं जिंकत मनीषा या वळसंकर कुटुंबातील एक सदस्यच झाल्या। त्या डॉक्टरांच्या मानस कन्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। डॉक्टरांचा विश्वास जिंकल्यानं डॉक्टर वळसंकरांच्या रुग्णालयातील बराचसा कारभार मनीषाच्या नियंत्रणाखाली चालायचा। मात्र डॉक्टर शिरीष वळसंकरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन आणि सुनबाई डॉक्टर सोनाली यांनी मागच्या काही काळात हळूहळू रुग्णालयाचा कारभार आपल्या हाती घेतला। ते दोघेही न्यूरोलॉजिस्ट आहेत। मुलगा आणि सुनेनं कालांतरानं रुग्णालयात फेरबदल केल्याची चर्चा आहे। रुग्णालयाचं नियोजन व्यवहारांवरून मुलगा सुनेसोबत डॉक्टर वळसंकरांचे खटके उडाल्याची ही चर्चा सुरू आहे। मागील काही दिवसांपासून डॉक्टर शिरीष वळसंकर तणावात असल्याची ही चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू होती। रुग्णालयातील आर्थिक व्यवहार कागदोपत्री ठेवण्यासाठी वळसंकर आग्रही होते। त्यात रुग्णालयाचे आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या मनीषाला कामावरून काढण्यात आलं। मनीषानं वळसंकरांना कामावरून काढल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली। डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या सुसाईड नोटमध्येही मनीषावर तसा आरोप करण्यात आला। अलीकडच्या काळामध्ये थोडेसे त्याला स्वतःला वैयक्तिक हेल्थचे प्रॉब्लेम होते आणि थोडासा स्ट्रेस होता। तो पेशंट लोड होता हॉस्पिटलमध्ये, पण असं काही तो करेल असं कधी आम्हाला यत्किंचित ते वाटलं नाही। आणि पण एक अतिशय गुणी असा डॉक्टर
ज्याचं कौतुक करावं तितकं थोडं, अशी ही व्यक्तिमत्व होतं. डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरण हे दिसतं तितकं सरळ सोपं नक्कीच नाही. या आत्महत्येमागे अनेक कारणं असू शकतात. त्याचा उलगडा पोलिसांना खोलात जाऊन करावा लागणार आहे. सध्या आरोपी मनीषा मुसळे मानेला 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आता पोलीस चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का, हेच बघायचं. अभिषेक आदेप्पासह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सोलापूर.